नमस्कार. तर स्वागत आहे पुन्हा तुमचा माझ्या YouTube चॅनलवर. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही थोडक्या भक्तांच्या अनुभवाबद्दल जाणून घेतलं. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा झुंदेव यांचा इतिहास कसा होता, त्यांचा जन्म कसा झाला आणि ते ह्या मार्गापर्यंत पोहोचले कसे. बाबांचा जन्म 3 एप्रिल 1921 ह्या साली एका छोट्याशा कुटुंबात विणकर कुटुंबात विठोबा ठुबरीकर यांच्या घरी झाला. बाबा झुंदेव यांचा इतिहास हा सत्य, कल्याण आणि त्याग ह्या सर्व गोष्टींचा एक दीपस्तंभ आहे. कष्टकरी आणि दुःखी समाजाला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपला पूर्ण जीवन त्यांच्यावर समर्पित केला आहे. बाबांचा जन्म फक्त 4थी पर्यंत झाला होता, पण त्यांनी विणकर काम आणि सोनार काम हे सुद्धा कामं केले होते. तिला आपल्या वडिलांसोबत हे सर्वच कामं त्यांनी करून आपला जीवन समोर आणला होता. समाजातील दुःख, अंधश्रद्धा आणि ह्या बाकीच्या जातीभेद ह्या सर्व गोष्टी पाहून बाबांनी ह्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला होता. आणि आपल्या अनुयायांना एकच संदेश दिला की परमात्मा एक म्हणजे सर्वांचा ईश्वर एकच असतो. त्यांचे 4 मुख्य तत्व होते: सत्य, प्रेम, मर्यादा आणि नैतिकता. ही 4 तत्वे ती समाजाला देऊन गेले आहेत. बाबांनी स्वतःचा गृहस्थ जीवन सांभाळून सुद्धा लोकांवर आपला जीवन वाहिला आहे. त्यांनी कोणाकडून पैसे सुद्धा घेतले नाही आणि त्यांनी आपला जीवन सर्व आपल्या अनुयायांवर समर्पित केला आहे. बाबांनी समाजाला खूप मोठा आपला मार्गदर्शन दिला आहे की अनावश्यक खर्च टाळा, जुवा, चोरी किंवा खोटं बोलणं ह्या गोष्टींपासून दूर राहा किंवा अंधश्रद्धाच्या बळी जाऊ नका. ह्या सर्व गोष्टींपासून व्यसनमुक्त करण्यापासून तर सगळ्या गोष्टींचा त्यांनी प्रयत्न केला आहे की समाजाला ह्या गोष्टीपासून दूर ठेवू शकतील. बाबांनी 1940 पासून या मार्गदर्शनाची सुरुवात केली आणि आपलं पूर्ण जीवन आपल्या अनुयायांवर समर्पित केलं आहे. तर तुम्ही सुद्धा परमात्मा भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखी झुंदेव बाबाबद्दल काही खूप साऱ्या माहिती घेऊन आणि तुम्हाला खूप सारे संदेश देऊ.